हरे कृष्ण. सर्वांना सादर प्रणाम आहे. समोर स्क्रीनवर विग्रह आहे, आपण त्यांना वंदन करूयात. आणि आजचा दुसरा अध्याय जो आहे त्याला आज आरंभ करत आहोत. दुसरा अध्याय म्हणजे गीतेचा सारांश, ज्याच्यामध्ये सांख्य योग सांगून दिलाय. आता सांख्य योग म्हणजे गीतेच्या या दुसऱ्या अध्यायाचं नाव आपण आता जे म्हटलं सांख्य योग, तर सांख्य म्हणजे काय बरं? तर सांख्य म्हणजे ज्ञानयुक्त बुद्धी. म्हणजे सांख्य योग हा एका अर्थी काय आहे? बुद्धियोग आहे. म्हणजे बघा, आता आपण मागील अध्यायात जे काही पाहिलं त्याचा रिकॅप आता आपण थोडक्यात इथे पाहणार आहोतच. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की रणांगणावरील जे सैन्यांचं निरीक्षण ज्या पद्धतीनं केलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण 3 प्रकारचे काल यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या. आणि याच्यामध्ये काय पाहिलं तर अर्जुनाचा नित्य विवेक जो ढळलेला आहे त्याच्यामुळे त्याला विषाद झाला. पण त्या विषादामागील भूमिका कशी होती? उदात्त होती. म्हणजे त्याचा जो हेतू होता तो अत्यंत शुद्ध होता. त्याला कोणाबद्दलही द्वेष, मत्सर असा मतभेद या सर्व भावना नव्हत्या. आणि माझ्या त्यामुळे याच्यातच आलं. त्यामुळे तो विषाद देखील काय झालेला आहे? झाली का? काय विषाद तुला योग झालेला आहे. हरे कृष्ण. माईक बंद करा. हो मॅडम दीदी. हरे कृष्ण. तर मग असा तो विषादही काय झालेला आहे? विषाद योग झाला आहे. आता मुळात विवेक ढळला म्हणजे जी सत्सद विवेक बुद्धी, तर ती ढळली, नष्ट पावली किंवा संकल्प विकल्प निर्माण झाले तर काय होतं बरं? बुद्धी अस्थिर होते. आणि आपण कालच्या अध्यायामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये हेच पाहिलं की अर्जुनाचं देखील असंच झालेलं. त्याला स्वकर्म किंवा स्वधर्म म्हणजे हे आचरण्यासाठी निश्चय करणारी जी बुद्धी आहे, तर ती त्याची तिथे अ, नष्ट झालेली होती. आणि म्हणून मुळात अशी आत्मतत्व जाणण्यासाठी जी ज्ञानयुक्त बुद्धी लागते, तर कर्मयोग आचरण्यासाठी बुद्धियुक्त ज्ञान म्हणजे ही सांख्य बुद्धी जी अर्जुनाची व्हावी, म्हणून भगवंतांनी इथे आपल्याला अर्जुनाच्या माध्यमातून सांख्ययोग सांगून दिला आहे, बुद्धियोग सांगितला आहे की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. जो सारासार विवेक आहे त्यासाठी भगवंतांनी आपल्याला स्वधर्माची थोरवी, दुसरी आत्म्याची अमरता आणि शाश्वता, आणि तिसरी काय आहे तर निष्काम कर्तव्याची फलत्यागाची श्रेष्ठता. या सर्व आपल्याला गीतेचा सारांश या अध्यायामधून आपण जाणून घेणार आहोत. तर मुळात आपण जे काल पाहिलं तर तो थोडक्यात आपण रिकॅप म्हणजे काय काल पाहिलं की अर्जुनाला काय जाणवलं होतं की करुणा, आनंद नाही, पाप आहे, कौटुंबिक परंपरा, असमंजसपणा, हे सर्व त्याच्या मनामध्ये निर्माण झालेलं हे नैराश्य, हे विषाद, हे कुठेतरी त्याला जाणवत होतं की हे सर्व मुळात त्याला हे माहित होतं की आपलाच विजय आहे. कारण काल आपण विजयाची 9 कारणं देखील जाणून घेतलेली होती. आणि ती कारणं काय होती बरं? की धर्मक्षेत्र आहे, दिव्य रथ आहे, कपिध्वज आहे त्या रथावर, शंखांचा अतिशय पवित्र असा शंखांचा नाद, गांडीव धनुष्य जे त्यामधनं ते त्यक्त जीविता म्हणजे जे अनेक धर्मासाठी लढायला तयार झालेले अनेक योद्धे आलेले होते. शिवाय गीता जयंती म्हणजे जी मोक्षदा एकादशी, तेव्हा तो उपदेश भगवंतांनी दिलेला. भाग्यलक्ष्मी, जिथे भगवंत आहे तिथे त्यांची पत्नी म्हणजे तिथे भाग्य हे आहेच. आणि ऋषिकेश म्हणजे प्रत्यक्ष इंद्रियांचे जे स्वामी आहेत, तर ते प्रत्यक्ष त्या रथावर सारथ्य करत आहे. ही सर्व विजयाची कारणं सुद्धा जाणून पण अर्जुन हे त्यामध्ये सुद्धा म्हणजे दोन्ही सैन्यांमध्ये जेव्हा रथ उभा होता, तर अर्जुनाला हा विषाद झाला आणि ही 5 कारणं इथे तो पहिल्या अध्यायामध्ये सांगून देतो. आणि अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना केलेला हा गीतेचा उपदेश म्हणजे आता आपल्याला ही विषाद होण्याची कारणं तर समजली. पण मग आता याच्यामध्ये त्यांनी जे काही म्हणजे सर्व गोष्टींमधला त्याला जो असमंजसपणा म्हणजे जे काही समजत नाहीये, आता तो कुठेतरी भगवंतांना म्हणत आहे की आता मला काही याच्यामध्ये समजत नाहीये. तर या अध्यायामध्ये भगवंतांचा उपदेश आपण सर्वजण श्रवण करणार आहोत. आणि याच्यामध्ये आता शक्यतो ही पुढची स्लाइड आहे. तर मुळात हे असमंजस आणि हे असमंजस होण्यात सर्वात पहिले कालच्या अध्यायामध्ये आपण हे जाणून घ्यायला पाहिजे की पहिल्या अध्यायामध्ये बघा, अत्यंत सोपी पण सदैव आचरणात आणण्याची गोष्ट म्हणजे जर आपण त्याचं आत्मचिंतन केलं तर आपण हे पाहतो का की
दुसऱ्याचं म्हणणं आपण शांतपणे ऐकून घ्यावं. त्याला आपली बाजू मांडायला पूर्ण संधी द्यायला हवी. आता या पहिल्या अध्यायामध्ये काल आपण पाहिलं अर्जुन विषाद योग. याच्यामध्ये फक्त आणि फक्त अर्जुनच बोलत होता. जे काही कारणं दिली आहे, जे काही त्याला विषाद झाला आहे आणि भगवंत काय करत होते? फक्त ऐकण्याचं काम करत होते. त्यांनी शांतपणे सर्व काही ऐकून घेतलं. आता आपण देखील हा विचार करतो का? आपल्यामध्ये देखील हा गुण आहे का? म्हणजे समोरचा आपल्याला काही समजवत असेल, काही उपदेश देत असेल, काही सांगत असेल किंवा ज्येष्ठ लोकांचं सुद्धा आपण शांतपणे त्यांचं म्हणणं काय आहे, तर मग हे आपण व्यावहारिक, प्रापंचिक जीवनामध्ये हे आत्मसात केलं पाहिजे. आपलं परीक्षण केलं पाहिजे, की खरोखर आपण देखील असं करतो का? आणि दुसरी गोष्ट आहे, की हा अध्याय काय शिकवतो? पहिल्या अध्यायामध्ये, की अर्जुनाची जी स्थिती झाली ती काय आहे? नैराश्य, विषाद, शोक, मोह. तर आपल्यालाही दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सुद्धा अनेक वेळा असं डिप्रेशन, नैराश्य येतं. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे काय आहे, तर कित्येक वेळा हे असं जे नैराश्य येतं, डिप्रेशन येतं, तर त्याचा आपण विचार किती काळ करतो बरं? म्हणजे दीर्घकाळ अखंड करत राहतो का महिनोन-महिने, की नाही याने मला हा असाच बोलला, याने मला असंच हर्ट केलं, याने मला असंच फसवलंय किंवा हा मला असाच बोलला आहे. तर मग हे आपण किती काळ याचं नैराश्य, डिप्रेशन घेऊन आपण त्याचा विचार केला पाहिजे, की आपल्यासाठी म्हणजे त्याचा परिणाम आपल्याला किती वेळ आहे किंवा आपण बऱ्याचदा आपल्याला कोणी सहज बोलूनही गेलं असेल, तर आपल्यावर त्यावर किती परिणाम होतो. या अशा प्रकारे आपण 18 दिवसात रोज एक या अध्यायामधनं अतिशय उत्तम लाभ घेणार आहोत. आपल्या अशा दैनंदिन जीवनातील प्रश्नांची उकल म्हणजे कालच्या या अध्यायातनं जे आत्मचिंतन आपण करायला हवं, त्यामध्ये या 2 गोष्टी आपण जरी जाणून घेतल्या, की मी खरोखर मी असं करतो का? इतरांसाठी नाही, पण हे माझ्यासाठी खरोखरी कशा पद्धतीने लाभदायक आहे आणि खरोखरच बघा इस्कॉनच्या या उपक्रमामध्ये हे सर्व होत आहे आणि आपण सर्वच जण अतिशय भाग्यवान आहोत, की आपण इथे हे 1-1.5 तासामध्ये हे सर्व जो काही अभ्यास आहे, भगवंतांचा जो उपदेश आहे, तो आपण जाणून घेण्यासाठी इथे जमलेलो आहोत. त्यामुळे सर्वांना परत एकदा धन्यवाद आहे. हरे कृष्ण, हरी बोल. आता आपण आजच्या अध्यायाकडे जाऊया. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, की असमंजस म्हणजे त्यांच्यावरती विजय प्राप्त करणं म्हणजे कोणावर? की जे अधर्मी आहेत ते कौरव, की त्यांच्याकडून पराजित होणं किंवा त्यांच्याकडून पराजित होणं या दोन्हीपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे? तर ही काही अर्जुनाला कळत नाही आणि जर आम्ही धृतराष्ट्र पुत्रांची हत्या केली, तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. म्हणजे इथे कुठेतरी अर्जुनाचा हा असमंजसपणा जो आहे, हे कारुण्य आहे. तर यावरती भगवंतांनी अतिशय सुंदर पद्धतीने जे काही सांगून दिलेलं आहे, तर ते आता आपण इथे बघणार आहोत. आणि पुढची स्क्रीनवरती 2.7वा जो अतिशय महत्वाचा श्लोक इथून सुरुवात होतो. कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. आता इथे अनुवाद आहे, की माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झालेली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलेलो आहे. म्हणून मला तुम्ही कृपा करून उपदेश करा. आता इथे अर्जुन भगवंतांना अखेरीस शरण आलेला आहे आणि उपदेश करा, की मला योग्य श्रेयस आणि प्रेयस. प्रेयस म्हणजे शॉर्टकट, त्वरित काहीतरी जो लाभ होणार असतो, तो क्षणिक लाभ असतो. पण श्रेयस म्हणजे जे काही उत्तम आहे, जे दीर्घकाळ शाश्वत आहे, तर त्यासाठी इथे अर्जुनाने हा उपदेश करा असं इथे सांगितलेलं आहे. तर या श्लोकात अर्जुनाने ज्या 4 गोष्टी सांगितल्या त्या म्हणजे कार्पण्य दोष म्हणजे धर्म संमूढ चेताः यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे. तिसरं आहे शिष्यस्तेहम आणि चौथं आहे शाधिमान् त्वां प्रपन्नम. म्हणजे बघा यापैकी पहिल्या गोष्टीतून अर्जुन काय धर्माविषयी विचारत आहे, की धर्म संमूढ चेताः. दुसऱ्या गोष्टीमधून आपल्या कल्याणाची प्रार्थना करतोय आणि तिसऱ्या गोष्टीमध्ये शिष्य बनून चौथ्या गोष्टीमध्ये शरण होत आहे.
आता पहा, या 4 गोष्टींचा जर विचार केला, तर पहिल्या गोष्टीमध्ये म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे कशाप्रकारे लागू होतं. तर मनुष्य म्हणजे जेव्हा कोणाला काही विचारतो, काही मार्गदर्शन करा, काही सल्ला विचारतो, तर तो समोरील मनुष्य म्हणजे तो सांगण्यात किंवा न सांगण्यात स्वतंत्र असतो. कारण तो उचितच गोष्ट सांगेल, हे असं काही होत नाही. कारण तो देखील एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यालाच विचारतो. आता दुसऱ्यामध्ये जी प्रार्थना केली आहे, म्हणजे आता इथे जे सांगितलं, की "यत् श्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे." म्हणजे आता आपण व्यवहारात देखील एखादं काम आपलं व्हावं किंवा आपण त्यासाठी काय करतो किंवा अधिकारी जे असतात किंवा ऑफिसर व्यवहारामध्ये जे काही व्यक्ती असतात, त्यांना आपण काय करतो? प्रार्थना करतो, विनंती करतो, आर्जव करतो, की कृपया एवढं असं-असं माझं काम करावं, ही विनंती. आता कित्येक ठिकाणी बऱ्याचशा काही गोष्टी असतात, की तिथे आपल्याला ऑफिसमध्ये जाऊन ती विनंती, ते पत्र, ते सर्व लेटर वगैरे सर्व आपल्याला तिथे प्रार्थना करावी लागते आणि मग तिथे त्याच्यासाठी समोरच्या व्यक्तीसाठी ते काय होतं? कर्तव्य ठरतं. आता तिसरं जे सांगून ठेवलं आहे शिष्यस्तेहम म्हणजे तिसऱ्यामध्ये ज्याचा शिष्य होतो, तर त्या गुरूंवर शिष्याला कल्याणाचा मार्ग दाखवण्याचं विशेष असं दायित्व येतं. आणि चौथं जे सांगून ठेवलं आहे ते अत्यंत महत्वाचं शाधीमान त्वां प्रपन्नम म्हणजे चौथ्यामध्ये ज्याला शरण जातो, समर्पण भाव, जे काय उचित आहे त्यासाठी जो शरण्याला शरणागत झालेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे इथे अर्जुन भगवंतांना शरण आलेला आहे, की त्याचा उद्धार हा भगवंतांना करावाच लागतो. म्हणजे काय? की त्याच्या उद्धाराची जी खटपट स्वतः शरण्याला करावीच लागते. आणि याचं एक उत्तम उदाहरण आहे, की ते म्हणजे भागवतामध्ये येणारी गजेंद्र मोक्ष कथा. सर्वांना जवळपास ती माहीत असेल. आता वेळेअभावी आपण ती कथा इथे नाही घेऊ शकत. पण अंतसमयी जेव्हा गजेंद्र जो हत्ती असतो, तर तो भगवंताला शरण जातो आणि प्रार्थना करतो, की तुला जे काही उचित, योग्य वाटत आहे, ते तू कर. कारण मी तुला इथे पूर्ण भावाने शरण आलेलं आहे. अशा प्रकारे या श्लोकाचा अतिशय महत्वाचा अर्थ इथे आपण जाणून घेतला. आता बघा, आपण हे शरणागतीचा भाव तर पाहिला. पण पुढील चित्रामध्ये जे काही दाखवलंय, आता इथे तुम्हाला हे जे दिसत आहे, तर भगवंतांची दृष्टी निर्दोषपणे परिपूर्ण असते. पण आपली म्हणजे जी मनुष्याची दृष्टी ती कशी आहे? जे काही बघत आहे, तर इथे आपल्याला फक्त काय दिसत आहे? एक पोपट दिसत आहे एका फांदीवर बसलेला आणि तो ते फळ खात आहे. तर आपली ही निर्दोषपणे दृष्टी नाही. आपल्याला त्याच्याही पलीकडे जाऊन जे काही दिसत आहे, इथे भगवंतांना सांगण्याचा हा त्यांचा उद्देश आहे, की भगवंतांचीच दृष्टी ही निर्दोष असते आणि मनुष्य मात्र एक काही अंशी, एक काही मर्यादा कारण मनुष्याची इंद्रिय तशी नाहीत, तर ती कशी आहेत? सदोष आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला पोपट आणि त्यामागील जे चित्र आहे, तर इथे भगवंतांनी जे सांगून दिलेलं आहे, की तो सदोष असल्यामुळे आपल्याला ते चित्र त्यामागचा जो सूर्याचा जे सूर्यास्त होतोय किंवा सूर्योदय होत आहे, तर तो सुद्धा भाग आपण इथे बघत नाही. आपण जे काही आपल्या इंद्रियांची जी क्षमता आहे, तिथपर्यंतच आपण तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. असं हे भगवंतांचं विलक्षण रूप आहे आणि भगवंत हे असे 6 ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहे आणि भगवंत इतके दयामध्ये त्यांच्या भगवंतांच्या हृदयामध्ये जीवांविषयी एवढी दयाळुता आहे, तर हे आपल्याला इथे दिसत आहे. हे बालरूपातील मनमोहक दृश्य आपण इथे भगवंतांचं पाहत आहोत. आता जे सांगितलेलं आहे, की भगवंत 6 ऐश्वर्याने कसे परिपूर्ण आहेत. तर इथे बघा सौंदर्य, श्रीमंत, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास अशी ही भगवंतांची म्हणजे कृष्णाची 6 ऐश्वर्य आहेत. त्या ब्रह्मसंहितेत स्वतः ब्रह्मांनी आणि भागवतामध्ये श्री व्यासांनी देखील हेच सांगून दिलं आहे. काय सांगितलं आहे? की भगवंत श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. भगवंतांसमान किंवा भगवंतांपेक्षा श्रेष्ठतम असं दुसरं कोणीही नाही. तेच कसे आहे? अनादी भगवान आहे आणि त्यांनाच गोविंद असे म्हणतात. तेच सर्व कारणांचे परमश्रेष्ठ कारण आहेत. म्हणजे ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिश अनादिर गोविंद सर्व कारण कारणम सर्व कारणांचे कारण जे आहे ते गोविंद भगवंत हे असे 6 ऐश्वर्यांनी नटलेले आहेत.
आणि बघा, भगवंतांच्या हृदयामध्ये जीवांविषयी एवढी दयाळता आहे आणि त्याच्यामधून ते कालच्या आपण अध्यायातनं जाणून घेतलं, की अर्जुनाच्या अंतःकरणातील भाव सुद्धा ते जाणून घेतलाय. आणि त्यांनी हे सुद्धा जाणलंय, की हा तर आता इथे संपूर्णपणे कौटुंबिक मोहाने ग्रस्त झालेला आहे. त्याला तो विषाद झाला आहे आणि राज्य मिळूनही त्याला आपला शोक नाहीसा होण्याचं चिन्ह न दिसल्या कारणाने तो हे सर्व म्हणत आहे. की काय म्हणत होता तो, की मी युद्ध करणार नाही. पण जेव्हा हा सावध होईल, तेव्हा ही स्थिती त्याची राहणार नाही. आणि म्हणून अर्जुनाला निमित्त करून मनुष्य मात्राचं कल्याण करण्यासाठी भगवंत आपला हा अलौकिक उपदेश आरंभ करतात. आता पुढील स्लाइडमध्ये आपण हे बघत आहोत. श्लोक आधी घेते. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. अनुवाद आहे. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हरे कृष्ण. आता बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे हे कसं बालरूप घेतलेलं एक एक तो जीवात्मा कशा पद्धतीने त्याचा बालपण, तारुण्य, नंतर वृद्धापकाळ, म्हातारपण अशा प्रकारे त्याचा मृत्यू, अशा अनेक युग बदलून गेली तरीही ही शरीरी म्हणजे आत्मा बदलत नाही. तो जसाच्या तसाच राहतो, कारण तो भगवंतांचा अंश आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हृदयात दिसत आहे एक जो जीवात्म्याचा जो भगवंतांचा जीवात्म्यामधला परमात्म्याचा अंश तो दिलेला आहे. तो तिथे कसा स्पार्क होत आहे. पण हे शरीर कसं आहे? बदलतच असतं. एक क्षणही ते स्थिर राहत नाही. आणि हाच महत्वाचा परिवर्तनाचा नियम इथे सांगून दिलेला आहे. की बघा, आपण साधारण बालपणी कसं दिसत होतो? आपण काही आपले अल्बम, फोटोज काही बघतो. कोणी आपल्याला दाखवतात, की "अरे बघ, तू लहानपणी असा दिसत होता. तुझं असं होतं. तू 5वीत असा होता, 10वीत असा होता, कॉलेजमध्ये असं होतं." मग तारुण्यातील बदल, मग पुढे वार्धक्यामध्ये वेगळेच दिसू आपण. पण स्वयंचा म्हणजे कोणाचा आत्म्याचा बदल होतो का? तर नाही होत. आणि तो तसाच नित्य निरंतर असतो. मग हा आत्मा असतो कसा बरं? त्यासाठी भगवंत पुढे सांगून देतात. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अनुवाद आहे. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला विझवता येत नाही. तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. अशा प्रकारे हे आत्म्याचं वर्णन आहे, की आत्मा कसा आहे? अविनाशी आहे. म्हणजे जिथे अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरं आता इथे सुरुवात होत आहे, की करुणा. अर्जुनाला ही जी कारुण्य भाव झालाय, की मी आता या समोर माझ्या जे आहे स्वजन यांना मी कशा पद्धतीने मारू? तर त्याला हे समजावून भगवंत सांगतायत, की "अरे, तू हे आत्म्याला मारत नाही आहेस, तू या देहाला नष्ट करणार आहेस." असा इथे अतिशय महत्वाचा हा बोध इथे सांगून देतात. आणि मग इथे भगवंत पुढच्या स्लाइडमधनं जेव्हा अर्जुन म्हणतो, की युद्ध करताना आता मलाही काही आनंद वाटत नाहीये, तर त्यासाठी अवाच्य वादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहितः निंदन्तस्तव सामर्थ्य ततो दुःखतरन्नु किम्. अनुवाद: तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे? म्हणजे इथे जेव्हा अर्जुन म्हणतोय, की मला याच्यामध्ये काही युद्ध करताना काही आनंद वाटत नाहीये, तर मला याच्यामध्ये सर्व प्रकारे जो काही विषाद आहे, नैराश्य आहे, तर यासाठी भगवंत काय सांगतायत, की तुझे जे काही शत्रू आहेत, तर तू जे काही म्हणतो आहे, आनंद नाही, ते यापेक्षा अधिक अत्यंत भयंकर असं दुःख म्हणजे काय आहे, की ज्यावेळेला तू शत्रूकडून म्हणजे तुझा पराभव होईल, तुझा अपमान होईल, तिरस्कार केला जाईल, की हा इतका मोठा धनुर्धारी असूनही हारला आहे. काय तर यांनी नैराश्याने धनुष्य खाली ठेवलेलं आहे. तर हा अतिशय म्हणजे इथे नपुसक असा क्लैब्यम्मा हा शब्द भगवंतांनी वापरलेला आहे. कारण युद्धाच्या प्रसंगी म्हणजे ऐन युद्धाच्या प्रसंगी याने माघार घेतली, तर हे तुला सर्व
कसं सहन होईल? यापेक्षा अतिशय भयंकर असं ते दुःख तरी काय असणार आहे? आणि त्यामुळे या श्लोकामध्ये युद्ध केलं नाही, तर आत्तापर्यंत भगवंतांनी जे काही नुकसान होणार त्याबद्दल सांगून दिलं आहे. आता पुढे भगवंत सांगून देतात, की युद्ध केल्यावरती होणाऱ्या लाभांविषयी भगवंत पुढे सांगून देत आहेत. हतो वा प्राप्स्यसे स्वर्गै जित्वा त्वा मोक्षसे महीम् अस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हे कौंतेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. युद्धाय कृत निश्चया, म्हणजे युद्ध हे निश्चितपणे तुला करायचंच आहे. कारण तू एकतर मारला गेलास तर स्वर्गप्राप्ती आहे आणि त्याच्यामधून विजय प्राप्त केली तर तू पृथ्वीचं हे साम्राज्य उपभोगशील. म्हणजे इथे भगवंतांचं तात्पर्य आहे की मनुष्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राप्त कर्तव्य कर्मांचा त्याग करू नये. तर उत्साह आणि तत्परतेने आपल्या कर्तव्याचं पालन करणं आवश्यक आहे. कर्तव्य पालन करण्यातच मनुष्याची मनुष्यता आहे. अतिशय महत्वाचा हा बोध आहे, की बरेचदा आपण या संकल्प विकल्पांमध्ये पडतो आणि तेव्हा आपल्याला हे समजत नाही, की आपण हे काय करणं आवश्यक आहे. त्यासाठी इथे भगवंतांनी आपल्याला अर्जुनाच्या माध्यमातून दिलेला हा बोध आहे. आता पुढे सांगून देत आहेत भगवंत, की हे युद्ध स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, तर हे कसं कर्मकांड आहे, तर ते कर्मकांड तू न समजता कर्मयोग समज. त्यासाठी नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमस्यत्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. म्हणजे या प्रयत्नात कोणतंही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण हे होऊ शकते. आता इथे भगवंत सांगून देत आहेत, की हे युद्ध तू स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा एखादं कर्मकांड म्हणजे हे काही समजू नको, की कर्मयोग समजून भगवंताला म्हणजे मला अर्पण कर. भगवंतांच्या सेवेमध्ये तू हे अर्पण कर. छोट्यातलं छोटं देखील कर्म मोठ्या संकटांपासून वाचवू शकतं. आणि मग या चित्रामध्ये जे काही तुम्हाला दिसत आहे, की इथे बघा हनुमंत जे आहेत त्यांचा जो जय जयकार किंवा विभीषण आपण जे हनुमंतांनी जे उड्डाण केलेलं होतं, तर मग याच्यामध्ये जय जयकार आपण करत असतो. तर बघा बरं, जर भौतिक दृष्टीने विचार केला तर हनुमानाने तर फक्त रावणाचा महाल जरी जाळला असता तरी ठीक होतं. का बरं त्याने सर्व लंका जाळली? पण आध्यात्मिक दृष्टीतून पाहिलं तर समजेल, की संपूर्ण लंका जाळण्याचं प्रयोजन म्हणजे तो निषेध दर्शवलेला आहे. निषेध काय दर्शवलेला बरं? तर रावणाने जे काही पापी कृत्य केलं त्याबद्दल असा हा भाव भगवंतांच्या सेवेबद्दल ते कर्म होतं आणि म्हणूनच हनुमंताचा जय जयकार आज देखील आपण करत असतो. आणि म्हणूनच ज्या विभीषणाने देखील स्वतःच्या भावाविरुद्ध धर्माची जी साथ दिली आणि भावाविरुद्ध जी धर्माची साथ दिली म्हणजे भगवंतांच्या याला शरण जाऊन का बरं केलं असेल? तर ते अधर्माचा नाश होणं गरजेचं होतं आणि म्हणून मग त्रायते महतो भयात असं इथे म्हटलेलं आहे. आता या चित्रामध्ये अजूनही तुम्हाला एक उंदीर मामा दिसतोय का? तर तो काय करतोय? चेरी खातोय आणि आपण पाहतोय की ती चेरी तर तो खातोय, पण त्याचं तिथे काही पोट भरलेलं नाही, समाधान त्याचं इथे झालेलं नाही. मग तो काय करतो? अजून काही मिळतंय का? या शोधामध्ये तो फिरता-फिरता इथे तुम्हाला एक दिवा दिसत आहे स्क्रीनवर. उंदीर मामांच्या बाजूला. तर तो काय करतो? जाता-जाता एका देवळात जातो. देवळाच्या समोरून जातो. तिथे त्याला देवळामध्ये एक दिवा मिणमिणता असा त्याला दिसतो. तर तो एक छोटासा जीव त्याला याची काय कल्पना आहे, की तो दिवा आहे, ती ज्योत आहे. तर त्या दिव्याची ज्योत त्याला चेरीप्रमाणे भासते आणि त्याला काय वाटतं, की चला आपल्याला काहीतरी इथे आपलं खाण्याची आपली इथे सोय होईल आणि म्हणून तो काय करतो, की इथे कुठे काही जाण्यापेक्षा म्हणून तो त्या दिव्याजवळ जातो आणि ती वात जेव्हा विझायला लागते, तर तो काय करतो, त्याला ती खाण्याच्या त्या इच्छेने तो गरम तेलामध्ये उडी मारतो. आणि हे सगळं दृश्य घडतंय ते कोणाच्या समोर आहे? भगवंतांच्या समोर. कारण ते मंदिरामध्ये तो भगवंतांच्या समोर तो दिवा चालू चालू असतो.
आणि मग भगवंत तर हे सर्व पाहत असतात, की तो तेलाच्या मध्ये उडी मारतो आणि मरण पावतो. पण तरीही त्याला मोक्ष मिळतो. पण मग आपल्याला इथे असं वाटतं, की असं कसं काय शक्य आहे? म्हणजे तो तर खाण्याच्या इच्छेने आलेला असतो आणि त्याला कसं काय म्हणजे तो तर या तेलामध्ये उडी मारतो आणि त्याला सहज मोक्ष मुक्ती कशी मिळाली? तर मग याचं कारण इथे आहे, की भगवंतांच्या दृष्टीने केलेली ही भगवंतांची सेवा आहे. तर त्यांनी काय केलं, त्या दिव्याला विझताना कुठेतरी थांबवलं. म्हणजे त्याचा उद्देश फक्त खाण्याचा होता, पण कुठून तरी नकळतपणे तो दिवा पेटता राहावा म्हणून ती उडी मारली आणि तो दिव्याची वात पुढे सरकली. आणि त्यामुळे यासाठी केलेला हा जो प्रयत्न म्हणजे अर्थात काय आहे धर्मपालन आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, की हे युद्ध कर्म म्हणजे पाप नसून भगवंतांसाठी केलेलं कर्म आहे. ते कर्मयोग आहे आणि ती सेवा आहे आणि ते सर्व मला अर्पण कर. अशा पद्धतीने इथे हा फार महत्वाचा संदेश आपल्याला इथे सांगून दिलेला आहे. आता पुढील स्लाइड मध्ये आपण बघूया. आता हा श्लोक आहे तिसऱ्या अध्यायातील जो उद्या आपण बघणार आहोत. पण इथे अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर इथे भगवंत देऊन देतात, की पारिवारिक परंपरा नष्ट होतील असं अर्जुनाने काल कारुण्य भावामध्ये जी 5 कारणं सांगितली, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं, की मी जर तिथे तो म्हणतोय, की मी युद्ध केलं तर मग आमच्या पारंपरिक ज्या पारिवारिक परंपरा नष्ट होतील. आता मुळात अधर्मी लोकांच्या अ, कुळाचा नष्ट होणं अतिशय योग्यच आहे. त्यासाठी आता भगवंतांनी इथे स्वतःचंच उदाहरण देऊन दिलेलं आहे. भगवंत इथे सांगतायत, की मी जर नियत कर्म केलं नाही, तर हे सर्व ग्रह लोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. भगवंत इथे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, की हे गोवर्धन पर्वत कशा पद्धतीने धरून 7 दिवस त्यांनी तेव्हा सर्व जीवांना, सर्व प्राणी मात्रांचं रक्षण केलेलं होतं. आणि हे काय आहे भगवंतांना देखील हे नियत कर्म चुकलेलं नाही. त्याच्यामुळे पारिवारिक ज्या परंपरा आहेत त्या नष्ट होतील असा भाव जो अर्जुनाच्या मनात आलेला आणि त्यावर स्वतः भगवंतांनी याविषयी स्वतःचंच उदाहरण दिलं आणि समजावलं आहे. काय समजावलं आहे? की कशा प्रकारे भगवंतांनी आता एका करंगळीवर म्हणजे 7 दिवस हे म्हणजे सर्व जीवांचं कल्याण केलेलं आहे आणि त्यामुळे भगवंतच हे मुळात सर्व जीवांचे जनक आहेत. आणि इथे भगवंत मुळात हा संदेश देत आहेत, की उद्या म्हणजे आपण जे उद्या तर पाहणारच आहोत, पण की जर म्हणजे भगवंतांनी हे कर्म करण्याचं थांबवलं, तर सारे लोक नष्ट होऊन जातील. जे धार्मिक आहेत, सत्याला धरून आहेत. म्हणजेच काय तर भगवंत अनावश्यक लोकसंख्या म्हणजे अधर्मी लोकांना उत्पन्न करण्यास सुद्धा कारण होतील आणि त्यामधून सर्व प्राण्यांच्या शांततेचा विनाशच होईल. असा व्यापक संदेश आपल्याला या श्लोकामधून भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला सांगून देतात. हा श्लोक उद्याला येणारच आहे. आता त्यासाठी काय आवश्यक आहे? तर पुढे अर्जुनाने जे काही म्हटलंय असमंजस, म्हणजे आता मला तर काहीच समजत नाहीये. मग त्यासाठी भगवंतांनी इथे अतिशय हा श्लोक खूप महत्वाचा आहे, की व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नंदन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. म्हणजे जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक पाटे फुटलेले असतात. आता असमंजस बद्दलचे समाधान म्हणजे अर्जुनाला जो असमंजस काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, तर याच्यामध्ये भगवंतांनी सांगून दिलेलं आहे, की जे दृढ निश्चयी आहेत, त्यांचं ध्येय कसं असतं, त्यांची बुद्धी कशी असते, त्यांची वृत्ती कशी असते. पण जी अविवेकी असतात, ज्यांना समजत नाही, त्यांच्या बुद्धीला म्हणजे आता जे काही 5 कारणं जी दिलेली होती, तर त्याच्यामध्ये अर्जुनाला अनेक हे जे काही फाटे फुटलेले आहेत, त्यासाठी समाधान इथे भगवंत करतात, की या श्लोकातून भगवंत सांगतात, की कृष्ण भावनेत असणाऱ्या मनुष्याच्या निश्चयात्मक बुद्धीला ज्ञानाचा आधार आहे. वासुदेवस्य सर्वमितीच महात्मा सुदुर्लभा. अशा या ज्ञानाच्या योगाने सर्व सृष्टीच्या मुळाशी असणारा जो वासुदेव आहे,
जो भगवंत आहे, जो कृष्ण आहे, त्याची ओळख मनुष्याला होते. म्हणजे बघा, अर्जुनाच्या सोबत साक्षात भगवंत होते. आता जेव्हा आपण 11वा अध्याय बघणार, त्याच्यामध्ये तर खूप सुंदर वर्णन आहे. जेव्हा अर्जुन मान्य करतो, की "अरे, आत्तापर्यंत तर मी तुला सखा, माझा मित्र किंवा माझा सोबती असंच काही ना काही तुला समजून जे काही मानत होतो, तर मला आता समजून चुकलं आहे, की तू साक्षात परब्रह्म आहे, परमतत्व आहे." पण इथे अर्जुनाला हे समजलेलं नसल्या कारणाने तो एक फक्त सखा, एक सारथी, की जे काही आहे त्याच्यामधला मनातील जो विचार आहे, तर तो कसा आहे, की त्याच्यामध्ये ज्ञानाचा आधार नाही. तो अज्ञानाने या सर्व गोष्टी करत आहे आणि म्हणून इथे भगवंत सांगतात, की जो काही कृष्ण आहे, भगवंत आहे, जो वासुदेव आहे, तो त्याची ओळख कोणाला होते? ज्ञानी मनुष्याला. आणि त्यासाठी जे विश्वरूप दर्शन जे बघणार आहोत आपण 11व्या अध्यायामध्ये, तर त्याच्यामध्ये अखेरीस तेव्हा अर्जुनाला ते ज्ञान होतं. आता बघा, की वृक्षाच्या मुळाशी, झाडाच्या मुळाशी आपण पाणी घातलं, की ते सर्व म्हणजे झाडाच्या पानांमध्ये, फांद्यांमध्ये आपोआप पोहोचतंच. त्याचप्रमाणे जे कृष्ण भावना भावित आहेत, मनुष्य आहेत, जे भक्त आहेत, जे जीवनामध्ये प्रत्येकाची म्हणजे स्वतःची, परिवाराची, समाजाची, देशाची म्हणजे जे काही असतील ती सर्वोत्कृष्ट सेवा करू शकतात. का करू शकतात? कारण ते कृष्ण भावना भावित असतात. त्यांना माहीत असतं, की सर्व ठिकाणी वासुदेव सर्वम. सर्वामध्ये भगवंतच आहे आणि त्याच्यामुळे आपण त्यासाठी काय आवश्यक आहे, तर इथे जे गुरु द्रोणाचार्य जे अर्जुनाला योग्य मार्ग दाखवत आहेत. त्यामुळे जीवनामध्ये अशा प्रमाणे जे गुरु द्रोणाचार्यांनी मार्गदर्शन अर्जुनाला केलेलं आहे, तसे प्रामाणिक गुरु जे प्रतिनिधी असले पाहिजे. आणि आपल्यासाठी सुद्धा आयुष्यात हे अतिशय महत्वाचं आहे, की आपल्याला देखील आयुष्यामध्ये असे आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन मिळालं. आणि श्रील प्रभुपादांनी देखील हेच सांगून ठेवलंय, की मनुष्याने देखील आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या आज्ञेत राहणं, त्यांच्या उपदेशांचं पालन करत जीवन सार्थकी लावलं पाहिजे. म्हणजे एखाद्या मनुष्याला, एखाद्या मित्राला, एखाद्या अ, कुटुंबातील सदस्यांना आपले सल्ला, मार्गदर्शन विचारणं वगैरे योग्य आहे. पण आध्यात्मिक जी उच्चतम पातळी गाठायची असेल, काहीतरी आपल्या जीवनाचं सार्थक म्हणजे इथपर्यंत तर आपण समजलेलोच आहोत, की मी देह नसून मी आत्मा आहे. मग माझा आत्मा हा परमात्म्यापर्यंत कसा जाईल? त्यासाठी काय साधना आहे, काय साध्य आहे? हे प्रत्येक जीवात्म्याने आपापल्या पद्धतीने आपले सद्गुरूंना विचारून आध्यात्मिक गुरूमध्ये ती जाऊन तशी प्रगती करणं आवश्यक आहे. आणि मग हे सर्व ऐकून आता अर्जुनाला इथे प्रश्न पडलाय, की अशा प्रकारे जर स्थितधीर मुनी आहे, तर मग इथे अर्जुन म्हणत आहे, की "हे कृष्ण, याची भावना अशी समाधिस्थ झालीये, त्याची लक्षणं काय आहे? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा? चालतो कसा?" अर्जुनाला आता इथे जिज्ञासा उत्पन्न झाली आहे, की हे जे काही भगवंतांनी सांगून ठेवलं आहे, की असे जे काही आहे स्थिर बुद्धी म्हणजे मग आता तो कसा असेल? त्यासाठी मग इथे भगवंतांना त्यांनी हे प्रश्न विचारून ठेवलेले आहेत. ते आता आपण भगवंत त्याबद्दल ती जी समाधान सांगत आहेत, की त्याची भाषा कशी आहे, तो बसतो कसा, तो चालतो कसा, याबद्दल भगवंत आपल्याला सांगून देत आहेत. श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. अनुवाद आहे की परमपुरुष भगवंत म्हणाले, हे पार्थ, जेव्हा मनुष्य मानसिक उपजातून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांचा त्याग करतो आणि जेव्हा त्याच्या मनाला एकांतातच समाधान मिळते, तेव्हा तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो असे म्हणतात. आता भगवंतांनी इथे स्थितप्रज्ञाबद्दल सांगण्यास सुरुवात केली आहे, की स्थितप्रज्ञतेच्या स्तरावर कोण जाऊ शकतो बरं? तर ज्याची फार उत्तम प्रकारे प्रगती झालेली आहे असा. आता प्रगती म्हणजे काय बरं? भौतिक प्रगती का? की ज्याचा खूप बँक बॅलन्स आहे, खूप धनसंपत्ती आहे, खूप बंगले, बऱ्याचशा स्थावर जंगम मालमत्ता आहे.
किंवा भरपूर गाड्या आहे, अशा भौतिक गोष्टींची प्रगती इथे भगवंतांना अपेक्षित आहे का? तर नाही. आध्यात्मिक प्रगती कोणती? तर ती भक्ती योगाची प्रगती. असा जो जीवात्मा आहे आणि तो जे जाणतो की आपण भगवंतांचे शाश्वत सेवक आहोत, दास आहोत. आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे प्रल्हाद महाराज आहे. ज्यांना त्यांच्याच पित्यानी म्हणजे हिरण्यकश्यपूनी अग्नीमध्ये सुद्धा पेटवून दिलेलं होतं. तर अशा जे स्थितप्रज्ञ मुनी आहेत, अशी उदाहरणं आपल्याला भागवतात आहे. गीतेमध्ये देखील भगवंत सांगतात, की अशी जी विचारसरणी आहे, तर त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराज, आपण सर्वजण प्रल्हाद महाराजांना तर जाणतोच. आणि त्यांनी जे स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त केलेली होती, तर ती कोणत्या परिस्थितीत ते नेहमी संतुष्टच होते. त्यांच्या अनेक परीक्षा त्यांना अनेक प्रकारे ठार करण्याचा प्रयत्न केला गेला, पण ते नेहमीच त्याच्यामध्ये स्थित प्रज्ञ म्हणजे स्थित बुद्धीने राहिलेले आहेत. कारण ते जाणतात की सर्वांमध्ये चैतन्य आत्मा तो शुद्ध आहे. आणि असे स्थितमनी कसे असतात? तर इथे पुढील श्लोकामध्ये आपण जाणून घेऊया. दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधस्थितधीर्मुनिरुच्यते. अर्थात जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झालेला आहे, त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. आता थोडक्यामध्ये काय आहे, तर वासुदेव सर्वम आता जे आपण म्हटलं, की ज्या प्रकारे सर्व ठिकाणी भगवंतच आहेत, वासुदेव आहे, अशी भावना स्थिर असलेले कोण? तर मुनी आहेत. जे त्रिविध तापांनी जे प्रल्हाद महाराजांचं उदाहरण आपण पाहिलं, तर ते कसे त्यांना मुळीच त्रास होत नाही. कारण ते जाणून आहेत, की हे सर्व ताप, सारी दुःख हे काय आहे? तर भगवंतांचीच कृपा आहे. कुठेतरी हे का बरं सोसावं लागत आहे बरं? आपण देखील बऱ्याच वेळा विचार करतो, की अरे मी या जन्मात तर कोणाचं काही वाईट केलं नाही. मी असा आहे, मी इतका सर्व स्वधर्माचं पालन करतो. मग माझ्या बाबतीत हे सर्व असं का होतं? तर यासाठी ही भगवंतांची कृपा आहे हे समजून घेणं आणि हे सोसणं आवश्यक आहे. का? तर गतकाळातील कुकर्मांमुळे तो हा त्रास स्वीकारण्यास योग्य असतो. किंवा जर ही दुःख जे काही आहे, जे काही म्हणजे दुःख कमी जरी झाली, आता बरेच जण आपण पाहतो, की त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुखच आहे, असं आपल्याला दिसत असतं. आपण प्रत्येक ठिकाणी असं जज करत असतो, की "अरे, हा किती सुखी आहे, हा किती दुःखी आहे." मुळात ही देखील सर्व भगवंतांचीच कृपा असते. त्याच्यामुळे मग ही सुख, दुःख, शुभ, अशुभ अशा गोष्टींनी जे विचलित होत नाही, ज्यांच्या मनामध्ये असे विचार येत नाही, ते कसे असतात? स्थितप्रज्ञ. आता यासाठी उत्तम उदाहरण दिलं आहे, की कासव. की बघा इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, ज्याप्रमाणे कासव आपलं अवयव आपल्या कवचात आवरून घेतं, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना, इंद्रिय विषयातून आवरून घेतो, पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. म्हणजे काय सांगायचं आहे बरं, की कासव जे आपण मंदिरामध्ये पाहतो, गाभाऱ्याच्या बाहेर कासवाची प्रतिमा असते. का बरं असते ती? कारण ते कासवाप्रमाणे आपण सर्व इंद्रिय आपली आवरून तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करावा. यासाठी आपण त्याला पहिले प्रणाम करतो, की अरे कासवाप्रमाणे आपली देखील इंद्रिय आपण जे काही भौतिक जगतामधनं मला हे मिळू दे, मला ते होऊ दे, माझं ही गोष्ट मिळू दे, अशा सर्व इंद्रियांच्या विषयांमध्येच आपण इतकं गुरफटलेलो असतो, की गाभाऱ्यात जाऊन आपण भगवंतासमोर देखील आपण भगवंतांसाठी आलेलो आहोत, की मी भगवंतांचा आणि भगवंत माझे आहेत. भगवंतांशिवाय मला कोणाचाही आधार नाही. या भावनेसाठी हे कासव आपल्यासाठी उत्तम प्रतीक आहे आणि ते आपण प्रत्येक वेळेस जेव्हा जातो, तर तेव्हा आपण हा भाव मनात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याच्यामधून आपल्याला म्हणजे भौतिक दृष्टी आणि आध्यात्मिक दृष्टी याच्यामधला जो फरक इथे आपल्याला स्क्रीनमध्ये अत्यंत खरोखर हा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये या स्लाईड इतक्या सुंदर पद्धतीने जास्त काही त्याच्यामध्ये
खूप सोप्या पद्धतीने करून दिलेला आहे. आता इथे बघा, की द्वैतामुळे त्रासलेले म्हणजे उष्ण, थंडी, हिवाळा, उन्हाळा जे काही ऋतू असतात. तर हे शरीर मी आहे किंवा शरीर मरते तेव्हा मरतं. चिंता आणि गोंधळ या सर्व भौतिक दृष्टींमधनं केलेला विचार आहे. पण आपण आता आध्यात्मिक दृष्टीने कारण मुळात आपला हा आध्यात्मिकच जीव आहे. आपला स्वभाव कसा आहे? आध्यात्मिक आहे. कोणी म्हणतो याचा स्वभाव तापट आहे, कोणी म्हणतो हा प्रेमळ आहे, कोणी शांत आहे. तर तो स्वभाव नसतो. आपल्या सर्वांचाच, मग तो कोणीही असो, तो रागीट जरी असला, संतापी जरी असला, तर ती वृत्ती असते आणि आपला जो स्वभाव आहे, मूळ जी आपल्याला सांगून दिलं आहे, तो सर्वांसाठी आध्यात्मिकच आहे. मग त्याच्यामध्ये जी आध्यात्मिक दृष्टीने आपण जे जाणून घेणार, तर ते कसं आहे, की सर्व परिस्थितीमध्ये सहनशील. आत्मा आंतरिक आहे. तो कसा आहे? मरतही नाही, जन्मही घेत नाही. तो कापलाही जाऊ शकत नाही, जाळला जाऊ शकत नाही, नष्ट होऊ शकत नाही, मारला जाऊ शकत नाही. कारण शरीर मरतं, ते नेहमी बदलतं. आता आपण पाहिलं बालपण, तारुण्य, वृद्धापकाळ ते कसं आहे? नेहमी बदलतं. जसं बघा आता सकाळ, पहाट, अ, नंतर काय असते? सकाळ होते, मग नंतर दुपार होते, मग संध्याकाळ, नंतर रात्र, मध्यरात्र असे जे सृष्टीचं चक्र आहे तसा शरीराचा सुद्धा आहे. तर ते स्थूल देह जे आहे, तर तो आत्मा आहे. सॉरी हां. त्याच्यामुळे आत्मा जो आहे, तर तो नेहमी अमरच आहे आणि हे संपूर्ण शरीर चैतन्याने व्याप्त आहे. हे इथे सांगून द्यायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला इथे इंद्रिय विषयांचं जे चिंतन आहे, तर त्याच्यामध्ये भगवंत सांगून देतात, की त्यामधनं काय नुकसान होतं बरं? तर ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते. संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते. म्हणजे इंद्रिय विषयांचं हे चिंतन करताना मनुष्याची त्या विषयांची आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीतून काम उत्पन्न होतो आणि कामापासून काय होतो? क्रोधाचा उद्भव होतो. आणि त्यामुळे आता आपण जे काही पाहिलं, की स्थितप्रज्ञ जो काही प्रवास आपण पाहिला, की त्यांना हे काही इंद्रियांचं, विषयांचं चिंतन नसतं. मग सामान्य मनुष्य जो म्हणतो, की मी देह आहे, तर त्याला ते सतत इंद्रिय विषयांचं चिंतन असतं आणि त्याच्यामध्ये त्या विषयांची आसक्ती म्हणजे इंद्रिय विषय असणं ठीक आहे, पण त्यांचं चिंतन, त्याची जी आसक्ती असते, ती इतकी प्रमाणात वाढते, की त्या आसक्तीमधून काय होतं? काम उत्पन्न होतं आणि त्या कामापासून क्रोधाचा उद्भव होतो आणि हे सर्व हानिकारक आहे, असे ते भगवंतांनी सांगून दिलेलं आहे. मग पुढे त्याच्यामधनं काय अजून निर्माण होतं, की क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अतिशय महत्वाचा हा संदेश आहे, की बघा क्रोधापासून मग काय होतो? संमोह निर्माण होतो आणि भ्रमित होतो. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकृपात पतन होते. आणि त्यामुळे हे जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे, की भौतिक जगतामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी असणारी कर्म जी कशी आहेत? अशाश्वत आहे आणि आध्यात्मिक जीवनात आपण जे आता जो फरक पाहिला, तर ते विश्वामध्ये कृष्ण भावनेकरता जी कर्म आहेत, जी भगवंतांसाठी आहेत, तर ती कशी आहे? शाश्वत, अनादी, निरंतर आहेत. त्यामुळे म्हणजे त्याद्वारा आपण त्या परमतत्वाची प्राप्ती निश्चितपणे करू शकतो. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण हे बरेच वेळा वाक्य ऐकतो, जाणतो त्याबद्दल, की खरोखर म्हणजे आपल्याला इथे भगवंतांनी जो बोध केलेला आहे, की हे भौतिक या गोष्टींमध्ये तुम्ही जर अशा प्रकारे तुमचा जर एक-एक अधःपतन होत गेलं, तर त्याच्यामध्ये काय होईल बरं, की पुनरपि जननम, पुनरपि मरणम. म्हणजे सतत आपण 84 लक्ष योनीमधला हा प्रवास आपला अखंड चालू राहील. त्याच्यामध्ये आपल्याला मनुष्य योनी मिळेल का? सांगता येत नाही. पण एक सूक्ष्म कीटकापासूनचा प्रवास आत्तापर्यंत केलेला आहे आणि कुठेतरी आपलं पुण्य, पूर्व सुकृत इथपर्यंत आलं, की आपण या मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहोत आणि आपण इथे भगवंतांचा हा उपदेश आत्मसात करून म्हणजे भगवंत आपल्याला सावध करत आहेत, की या प्रकारे तुम्ही या सर्व इंद्रियांना कुठेतरी संयमित करा आणि या भौतिक जगतापासून शाश्वत जे काही आहे, जे परमतत्व आहे, त्याच्या प्राप्तीसाठी
या मनुष्य जन्मामध्येच प्रयत्न करता येईल. त्यासाठी हा विवेक, ही स्थिर बुद्धी अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे आता हे स्क्रीनवरती आपण हेच हेच पाहिलं, की इंद्रियांच्या वस्तू, मग त्यामधनं जी आसक्ती, मग त्यामधनं जी वासना, त्या प्रकारे त्याच्यामधून काय निर्माण होतं बरं? मग क्रोध, मग भ्रम, मग त्या भ्रमातनं स्मृतीचा भ्रमनिरास आणि मग त्याच्यामधून होणारा बुद्धीचा नाश आणि पतन. अशा प्रकारे हे आता आपण इथे जाणून घेतलं. पण मग हे सर्व झालं सामान्य जीवासाठी, जे भौतिक जगतामध्ये विषयांमध्ये अतिशय लिप्त झालेले आहे. पण पुढे भगवंत काय सांगतात, की पण ही आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा हा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. इथे श्रील प्रभुपाद आपल्याला दिसत आहेत, की बघा त्यांनी म्हणजे परवाच्या आपण परिचयामध्ये इस्कॉनचा जो परिचय पाहिला त्याच्यामध्ये श्रील प्रभुपादांचा जो प्रवास, त्यांनी अतिशय खडतर प्रवास म्हणजे उतारवय असून सुद्धा जी तळमळ, की काय तर फक्त कृष्ण भावनामृतामध्ये सर्वांना ते तो प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केलेला, म्हणजे देशातही नाही परदेशात जाऊनही 6 खंडांमधला तो प्रवास, अनेक पुस्तकांचं ग्रंथ वाचन, लेखन त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे. तर मग ते कसे आहेत, की त्यांनी स्वतः म्हणजे ते स्थित मुनी आहे, स्थितधीर मुनींचं वर्णन, की त्यांना या आसक्ती, अनासक्तीपासून ते कसे आहेत, मुक्त आहे, परे आहेत. त्यांना फक्त माहीत आहे, की सर्वानुभूती भगवंत आहे आणि हीच जाणीव त्यांनी सर्वांसाठी हाच प्रयत्न करून त्यांनी मनुष्याचं कल्याण करण्यासाठी आपल्याला इथे भगवद्गीतेचा हा उपदेश केलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे सांगून दिलेला आहे. आणि अशा प्रकारे अर्जुनाच्या या आक्षेपांवर भगवंतांनी केलेलं निराकरण, जे आता आपण बघितलं, की अर्जुनाला ते युद्ध करायचं नव्हतं. त्याची ती कारणं त्यांनी सांगून दिलेली. मग त्यावरती भगवंतांनी हे जे सांगून दिलं आहे, की ज्ञान, कर्मकांड, बुद्धियोग, काय सांगितलं, की आपण शरीर नाही, स्वर्ग किंवा राज्य काहीही प्राप्त होऊ शकतं किंवा आणि भक्ती ही क्रिया म्हणजे पाप नाही. तो कसा आहे? योग आहे. म्हणजे कर्मयोगाचं महत्त्व. त्यानंतर दृढ निश्चयाने भगवंतांची सेवा करा. शुद्ध दिव्य चेतनेतील व्यक्ती ती कशी असते? तर ते स्थितधीर मुनी, जे आपण उदाहरण बघितलं. आणि वर्णसंकर रोखण्यासाठी आदर्श बना, म्हणजे अधर्माचा नाश होण्यासाठी धर्माचीच कास धरा. अशा प्रकारे या दुसऱ्या अध्यायामध्ये हे आपण सर्व जाणलं आणि कर्मयोग आणि ज्ञानयोग याचा स्पष्टपणे उपदेश आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी हरे कृष्ण झालेली सेवा इथे थांबवते आहे. इति द्वितीयोध्यायः. हरे कृष्ण, हरी बोल. रेकॉर्डिंग स्टॉप करते आणि शेअरिंग स्टॉप करते. मग कोणाचे काही शंका असतील तर आज आपल्याला वेळ बराच झालाय.